नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या सत्रामध्ये जे आहे DMRच्या लॅब टेक्निशियन या पदाकरताचा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिलेला होता, जो की 2023 साली TCSनेच घेतलेला तो क्वेश्चन पेपर होता. तर त्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांनी फार्मसिस्टच्या PYQ पेपर संदर्भात अनेक सारे कमेंट्स केलेले होते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो काही लास्ट 2023 साली जो फार्मासिस्ट या पदाकरता जो PYQ क्वेश्चन पेपर झालेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. त्यावेळेस देखील TCSनंच एक्झाम घेतली होती आणि यावेळेस देखील TCSच एक्झाम घेत आहे. त्यामुळे दोन्हीचाही जो सिलेबस आहे कॉमन आहे आणि संभाव्यता अशी असते की त्या लास्ट इयरच्या पेपरमधले क्वेश्चन जे की यावेळेस रिपीट देखील काही प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये आपण संपूर्ण PYQ ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपला PYQच्या सिरीजमध्ये ॲड करण्यात येणारा असेल. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला DMRचे सर्व काही अपडेट वेळोवेळी पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही आपला ग्रुप लगेचच्या लगेच जॉईन देखील करून घ्या. तर मित्रांनो, त्यावेळेस देखील 15-15चा पेपर फॉर्मॅट होता आणि टेक्निकलचे 40 क्वेश्चन्स म्हणजे की 80 गुणासाठी जो सध्याला पेपर पॅटर्न आहे तोच पेपर पॅटर्न त्यावेळेस देखील होता. त्यामुळे सेम पेपर पॅटर्न आहे, सेम सिलेबस आहे आणि जो काही क्वेश्चनचा डिफिकल्टी लेवल येईल तो थोडक्यामध्ये कमी जास्त असणारा आहे. आणि आपण हा जो पेपर आहे फार्मसीचा तो आपण पार्ट वाईज कव्हर करणार आहोत. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये आपण संपूर्ण हा 100 प्रश्न 200 गुणाचा आपण क्वेश्चन पेपर ॲनालाइज करणार आहोत. तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही PYQ क्वेश्चन्स आहेत त्यावेळेस विचारण्यात आलेली. तर मित्रांनो, जो फर्स्ट सेक्शन आहे यामध्ये जे आन्सर की दिलेले आहे TCSनं, त्यामध्ये जो फर्स्ट सेक्शन आहे तो आहे मराठी लँग्वेज म्हणजेच की मराठी व्याकरणचा पहिला सेक्शन आहे. पहिल्या सेक्शनमध्ये मराठी व्याकरण, दुसरा सेक्शन इंग्लिश ग्रामर, तिसरा सेक्शन मॅथ रिजनिंग आणि GKचा आहे. त्यानंतर फोर्थ सेक्शन जो आहे जो की टेक्निकलचा आहे. तर आपण टेक्निकल देखील आपण पाहणार आहोत जो की पुढील सेक्शन्सनुसार. तर यामधला जो काही मराठी ग्रामरचा क्वेश्चन होता तो तुम्ही या ठिकाणी क्वेश्चनचा लेवल तुम्ही अनालाइज करा की नेमका कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विचारली जातात. तर क्वेश्चन नंबर 1 असा आहे, पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतातच हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की वेताळाचे मागे भूतावळ हा जो आहे थोडक्यामध्ये म्हणीमधून व्यक्त होणारा आशय आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. तर मित्रांनो, जो आपला क्रॅश कोर्स आहे फार्मसीसाठीचा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, GK, मॅथ रिजनिंग व त्यासोबत जो टेक्निकलचा TCS पॅटर्ननुसारचा अभ्यासक्रम आहे तो आपण तुम्हाला संपूर्ण काही इन्क्लूड करून देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची देखील गरज पडणारी नसेल. कारण का आपले ई बुक्स हे परिपूर्ण DMRच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि एकदम परफेक्ट पद्धतीनं तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होणारा असेल, ज्यात मराठी ग्रामर संपूर्ण विश्लेषणात्मक आपल्या नोट्समध्ये आपण कव्हर केलेलं आहे, इंग्लिश ग्रामर देखील आहे आणि टेक्निकलमध्ये तुम्हाला टॉपिक वाईजचे संपूर्ण काही 1000 प्रश्नांचा MCQ क्वेश्चन बँक मिळणारा आहे, ज्यामध्ये तुमची प्रश्नांची भरपूर सारी तयारी होऊन जाणारी असेल. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या व्हॉट्सअप सेलरच्या लिंकवर क्लिक करून सेलरला कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी जी की सध्याची आपण ऑफर प्राईस फक्त 500 रुपये ठेवलेली आहे, पेड करून लगेचच्या लगेच सर्व काही तुम्ही घेऊ शकता. ज्यांना फार्मसिस्टच्या प्रिपरेशनसाठी हवं आहे त्यांनी तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि मिळवून घ्या. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, पुढील प्रश्न दुसरा, वाडा चिरेबंदी मग्नतळाकाठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे? तर हा क्वेश्चन जो की अतिशय IMP आहे आणि हा क्वेश्चन थोडक्यामध्ये जो की MPSC लेवलच्या एक्झाम्समध्ये विचारण्यात येणारा क्वेश्चन्स आहे. थोडक्यामध्ये शिफ्ट वाईज एक्झाम असल्यामुळे एखाद्या शिफ्टला क्वेश्चन्स खूप इझी येतात तर एखाद्या शिफ्टला क्वेश्चन्स हे खूप हार्ड म्हणजे की टफ टाईपचे क्वेश्चन्स येतात, परंतु नॉर्मलायझेशनमध्ये ते संपूर्ण काही एका पातळीवर घेतलं जातं. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की नाटक या प्रकारातील जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, मांडलिक होणे या वाक्यप्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, छोट्या राजाच्या राजाने मोठ्या राजाच्या अधीन राहणे असं जे आहे याचा थोडक्यात अर्थ सूचित होतो. त्यानंतरचा चौथा प्रश्न, रिकाम्या जागी भरा, जो की रिकाम्या जागी भरा जे की खुश होणे हा अर्थ सांगणारा योग्य वाक्यप्रचार लिहा. तर मैत्रिणीला बघून मीराची डॅश या रिकाम्या जागी भरायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की
कळी खुलणे म्हणजेच की खुश होणे असं जे थोडक्यामध्ये होणारा असेल त्याचा अर्थ. ऑप्शन नंबर 4. तर TCS तुम्हाला थोडक्यामध्ये प्रश्न जे आहे कन्फ्युजिंग टाईपचे क्वेश्चन विचारत असते, जेणेकरून तुमचा वेळ हा त्या ठिकाणी जाईल आणि तुम्ही तो क्वेश्चन मिस करू शकाल. त्यामुळे आपलं जर तुम्ही स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज जर तुम्ही परिपूर्ण रेग्युलरली प्रॅक्टिस करत गेला तर अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा तुमचा अभ्यासक्रम हा पूर्ण होईल, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्ही गोंधळून नाही जाणार आणि व्यवस्थित पद्धतीने संपूर्ण काही परीक्षा तुम्ही सोडवू शकाल. त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा असा आहे, पत्रास कार्णिकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की अरविंद जगताप हे आहेत. त्यानंतरचा 6वा प्रश्न, समूहदर्शक शब्दाच्या जोड्यातून अचूक जोडी सांगा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की पालेभाजी आणि गडी हे जी आहे जोडी जी की अचूक जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, एकवचन अनेकवचनी शब्द जोड्यापैकी चुकीची शब्द जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 1 विहीर विहिरा ही जी आहे थोडक्यामध्ये चुकीची जोडी आहे. ऑप्शन नंबर 1 ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की यशवंत मनोहर हे आहेत. त्यानंतर आपला पुढील जो की 9वा प्रश्न, ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ग्रामगीता ग्रंथ त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर हा क्वेश्चन जो आहे 2023ची आपली जी काही DMRची सिरीज आहे तुम्ही कंप्लीट पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला असे काही नॉर्मल जीकेचे क्वेश्चन होते जे की आपण त्यामध्ये सोडवलेले होते आणि ते एक्झॅक्टली क्वेश्चन्स जे काही परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली होती. जसं की हा क्वेश्चन जनरली आहे, अगदी जनरली आहे, जो की कोणत्या पण तुम्हाला सिरीजमध्ये जीकेच्या हा क्वेश्चन्स पाहायला मिळतो. थोडक्यामध्ये ह्या टाईपचे देखील तुम्हाला क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे इझीतले इझी क्वेश्चन, टफ ते टफ, मीडियम मॉडरेट टाईप हे सर्व क्वेश्चन तुम्ही पाहत चला. आणि जी आपली रेग्युलरली DMRची सिरीज येते यूट्यूबला, व्हिडिओ लेक्चर सकाळी आपण टाकत असतो रेग्युलरली, तर तो तुम्ही अजिबात मिस करू नका, कारण का त्यामध्ये आपण जीकेचे सर्व पातळीवरचे क्वेश्चन्स आपण कव्हर करत असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की प्रेमानंद गजवी हे आहेत. त्यानंतर प्रश्न 11वा, विरुद्धार्थी जोड्यातील अयोग्य जोडी सांगा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की स्वच्छ आणि निश्चल असं होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा, पुल्लिंग स्त्रीलिंग शब्द जोड्यापैकी योग्य शब्द जोडी शोधा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की वर वधू होणारी असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप कसे असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की अनौपचारिक, जे की आपण इन्फॉर्मल असं देखील म्हणतो. तर अनौपचारिक हे जे स्वरूप असते कुटुंबातील व्यक्तीला पत्र लिहिण्याचे स्वरूप. त्यानंतरचा प्रश्न 14वा, एकवचन अनेकवचनी शब्द जोड्यापैकी चुकीची शब्द जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 4 उंदीर उंदरे हे जे आहे थोडक्यात चुकीची शब्द जोडी आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, माझ्याचे हे काम करावेत या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोगावर आधारित समास प्रयोग म्हणी, त्यानंतर संपूर्ण काही एक शब्द समूहाबद्दल अनेक शब्द समूहाबद्दल अशा प्रकारचे प्रश्न, त्यासोबत काही शिफ्टमध्ये तर उतारा देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे सर्व टॉपिक्स कव्हर करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की शक्य कर्मणी प्रयोग हा होणारा असेल. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे मराठी व्याकरणामधले जे काही टॉप 50 क्वेश्चन्स होते जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. तर आता आपण पुढे पाहू की नेमकं जीकेचा काय सेक्शन्स होता आणि जीकेवर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेली. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं
कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMR ची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप स्लॅशची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणारा असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यांची, आणि ज्यांना फार्मसीसाठी टेक्निकल हवा असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही मिळून घ्या, कारण का तुमच्याकडची संधी ही अंतिम संधी असणारी असेल. तर सेक्शन नंबर 3 मध्ये या ठिकाणी जनरल नॉलेज आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड आहे, परंतु यामध्ये आपण रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड हे मिस करणार आहोत, कारण का यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ पाहिजे आणि हे आपण लाईव्ह सेशनमध्ये आपल्या कव्हर करणार आहोत. विथ एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला हे संपूर्ण काही समजावून सांगू. फक्त आता आपण या सेशनमध्ये फक्त जनरल नॉलेज आणि मराठी व्याकरण पाहणार आहोत. तर त्या पहिला प्रश्न जो की रिझनिंगचा होता त्यामुळे आपण तो स्किप करूया. त्यानंतर पाहू आपला दुसरा प्रश्न जो की जीकेचा आहे. यामध्ये म्हटलेलं आहे मे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश बलात्कार पीडितांना, लैंगिक अत्याचारांना बळी पडलेली बालके आणि ॲसिड हल्ल्यातील बळी महिला आणि बालके यांना दिलासा देण्याचं आहे, जे की कोणती योजना आहे ती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की मनोधैर्य योजना. तर या योजनेअंतर्गत जे आहे अशा जे काही पीडित महिला किंवा बालक असतील त्यांना जे आहे थोडक्यामध्ये मान सन्मान व त्यासोबतच त्यांना एक मनोधैर्य दिलं जातं. त्यामुळे ही योजना जी आहे थोडक्यात राबवण्यात येते. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर पाहून घ्या, जो काही पहिलाच क्वेश्चन आहे जो की करंट अफेअर रिलेटेड आणि मोस्टली त्याच इयरमधला क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे. पण आपल्याला करते वेळेस करंट अफेअर्स कोणतं पाहिजे तर ते फक्त 2024 ते 2025 जे की जूनपर्यंत आपल्याला पाहावं लागणार असेल. तर आपला जो काही क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला आपण करंट अफेअर देखील एक्झामच्या 15 दिवस अगोदर लेटेस्ट 1 लाइनर PDF आपण तुम्हाला सेंड करत असतो, ज्यामध्ये मोस्टली तर क्वेश्चन परीक्षेमध्ये 100% तुम्हाला विचारली जात असतात या स्वरूपाची. आणि त्यासोबतच तुम्हाला जे आहे आपण जे काही करंट अफेअर्स मुद्देवाईज जे काही वीकली सिरीज असते ते तर तुम्हाला आपण टेलिग्राम ग्रुपवर देतच असतो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनवण्याच्या राष्ट्रपतीच्या अधिकाराशी संबंधित आहे. तर कोणता अनुच्छेद आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की अनुच्छेद 240 आहे. ऑप्शन बी या ठिकाणी किंवा 2 होणार असेल. त्यानंतर आहे मॅथ रिझनिंगचा क्वेश्चन, जो की आपण स्किप करू आणि वळूया आपल्या जीकेच्या क्वेश्चन्सकडे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, 86व्या घटना दुरुस्तीपूर्वी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये किती होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की 10 होती मूलभूत कर्तव्ये. तर आजचा क्वेश्चन तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर युसाठी असा आहे की सध्या भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये एकूण किती आहेत? तर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाची पातळी तुम्हाला स्वतःहून चेक करता येईल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 12वा क्वेश्चन्स पण सिरीजमधला आपला पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला मलेरियाच्या परजीवी सापडला आणि ज्याने मानवामध्ये मलेरियाच्या परजीवाच्या संक्रमणामध्ये ॲनाफिलिस डासांची भूमिका सिद्ध केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की नाव त्यांचं आहे रोनाल्ड रॉस असं जे आहे त्यांचं नाव आहे. थोडक्यामध्ये हा सामान्य विज्ञानाचा आधारित क्वेश्चन आहे जो की जीके मध्येच कव्हर होणारा आहे. तर आपल्या रेग्युलरला सिरीजमध्ये आपण भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र व त्यासोबत सामान्य विज्ञान अशा सर्व स्वरूपाचे आपण प्रश्न पाहत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवला तर तुम्हाला अपडेट लगेचच्या लगेच पाहता येणारी असेल. आणि जो आपला क्रॅश कोर्स आहे, क्रॅश कोर्समध्ये देखील तुम्हाला संपूर्ण काही विषय टॉपिक वाईज कव्हर करून दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणारी नसणारी असेल. त्यामुळे ज्यांना कोणाला मिळवायचं आहे, सध्या डिस्काउंट ऑफर प्राईस फक्त 500 रुपयामध्ये आपण ठेवलेलं आहे. ही प्राईस सध्याला असल्यामुळे पुढील काळामध्ये ही प्राईस वाढली देखील जाऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर ऑफरचा लाभ घ्या आणि सर्व काही तुम्ही मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला जैविक विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल 2021
2023चे विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पारितोषिक मिळाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की डॉक्टर अमित सिंग यांना मिळालेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, मे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार मणिपूरचे 12वे मुख्यमंत्री श्री नॉकथॉम्बन बिरेन सिंह हे खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की भारतीय जनता पक्ष. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, ग्लायकोलिसिस प्रक्रियेतून अल्प प्रमाणात ऊर्जा मिळते जी डॅशच्या एकांतात मोजली जाते? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 2, जे की ATPच्या साह्यात मोजली जाते. आणि ज्यांना कोणाला फार्मसिस्टचा हा PYQ क्वेश्चन पेपर पाहिजे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून हा मिळवून घेऊ शकता, कारण का तो आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 26वा असा आहे, राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की डॉक्टर S राधाकृष्णन हे होते. त्यानंतरचा पुढील प्रश्न, ऋषी परशार यांना समर्पित प्राचीन पॅगोडा शैलीतील मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा पुढील प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन्स आणि स्पेस झोन इंडिया यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यातील पट्टीपोलम गावातून APJ अब्दुल कलाम सॅटेलाइट व्हेकल मिशन 2023 सुरू केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की तामिळनाडू या राज्यातून. तर याचं जे काही क्वेश्चन्स होते आता पाहिलेले आपण मराठी व्याकरण आणि GKचे 15 क्वेश्चन्सच फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये पोर्शन असणार आहे, त्यामुळे एक्स्ट्राचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेत येणारे नाही आहे. त्यानंतरचा पुढील जो सेक्शन आहे तो टेक्निकल आहे, जो की आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि ज्यांना कोणाला PYQची गरज आहे असे विद्यार्थी त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि संपूर्ण काही क्रॅश कोर्स मिळवून घ्या. क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला हा PYQ क्वेश्चन पेपर देखील इन्क्लूड करून दिला जात आहे, त्यामुळे लवकरात लवकर मिळवून घ्या व TCS पॅटर्ननुसार संपूर्ण तुम्हाला सिलेबस वाईज अभ्यासक्रम देखील कव्हर करून दिला जाणार आहे. ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच मेसेज करून मिळवून घ्या, आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन भागामध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.